अरे एक मिनिट बाल्कनी मध्ये जाऊन बघू की सोसायटीच्या कंपाऊंड मध्ये कोणी आहे की नाही. अरे काय चल. अरे बाबा तू आजारी आहेस, तू झोपायला हवं. तुला कोणी बघितलं तर प्लॅन वाया जाईल. तू इथेच थांब, मी बघून येतो. ओय होय, पार्टी शर्टी, पार्टी शर्टी. चल सोडी, रास्ता क्लिअर आहे. चल लगेच चल. अंजली कुठे घेऊन सांगशील का? बघा ना किती छान वाटतंय. अगं अंजली, असेल तो चंद्र सुंदर, पण त्या आकाशामधल्या चंद्राला कोण बघणार ज्याच्याकडे असा सुंदर चंद्र आहे. अरे या मेहता साहेबांना सुद्धा आत्ताच अंजली वहिनीला घेऊन बाहेर यायचं होतं. अच्छा हो तर तसं या प्रेमळ कौतुकाचं काही कारण एकदम माझ्या जवळ उभं आहे. अगं माझं कारण तू आहेस अंजली. अहो मेहता साहेब, अंजली वहिनीला घेऊन आत निघून जा. ओय पप्पू, इथे जास्त वेळ नाही रे थांबू शकत. कुणी पाहिलं तर वांदे होतील. अरे या चंद्रापाशी फक्त चांदण्या आहेत, पण हे जे एटीएम आहे ना ते प्रेमाचं एटीएम आहे. सोडी काहीतरी करावं तर लागणारच. मी मेहता साहेबांना फोन लावतो. सोडी जरा तुझा फोन दे ना. पोपू तू पण नाही यार. हे घे. एक मिनिट, आत्ता कोणाचा फोन आला? हा सोडी आत्ता का फोन करतोय? हा बोल सो. नाव नका घेऊ पोपटलाल बोलतोय. हा सोहनलाल, हो बोल ना. तर काय बोलू, तुम्हाला तर सगळं माहितीये ना. तरी तुम्ही अंजली वहिनीला घेऊन बाहेर कशाला आलो? अच्छा आणि कुठे आहेस तू सोहनलाल यावेळी? अरे मी आणि सोडी रीटा रिपोर्टरच्या घराच्या बाहेर लपलोय. तुम्ही पटकन अंजली वहिनीला घेऊन आत निघून जा, म्हणजे मी आणि सोडी सोसायटीच्या बाहेर निघू शकू. हो नक्कीच, कळलं मला. सगळं ठीक आहे ना? हो म्हणजे सोहनलालला बॉसने काहीतरी आर्टिकल बद्दल सांगितलं होतं. हो बोल ना सोहनलाल. अरे मेहता साहेब, लवकर अंजली वहिनीला घेऊन आत निघून जा, आम्हाला निघायचं. हो समजलं. अरे मी लिहिल्यावरच छापून येईल ना, समजलं. 2 मिनिटं द्या मला, 2 मिनिटं. हा ओके. चला आता ते बॉसने फोन करायला लावलाय सोहनलालला. कुठला तरी अर्जंट आर्टिकल आहे आणि तो आर्टिकल अर्जंट द्यायचा आहे, तर तो आता लिहायला लागेल ना. तर एक काम करा ना, तुम्ही इथे बाहेर बसा, मी तुमचा पेन आणि वही घेऊन येते. मस्त चंद्राच्या समोर आर्टिकल लिहूया. चांगलं सुचेल. काय बोलतेस तू अंजली? बाहेर बसून कोणी आर्टिकल लिहितं का? मी आज जाऊन मस्त लिहितो ना. हो मिस्टर मेहता, बाहेर बसून तुम्ही बरेच आर्टिकल लिहिलेले आहेत. लिहिलेत? हो पण ते तर मी दिवसाच्या उजेडात लिहिले होते ना अंजली. रात्री कसं लिहू मी? आणि थंडी पण किती आहे अंजली. आणि महत्वाची गोष्ट, तू माझ्या समोर बसलेली असणार, तर मला किती प्रेरणा मिळेल. आणि त्याच्यानंतर लिहायला जी मजा येईल ना, ती कमाल असेल. चल अगं चल ना अंजली, मला आर्टिकल लिहायचं आहे. अरे एक मिनिट. चल. अरे अब्दुल्ला तर विसरूनच गेलो होतो. तिकडे अंजली वहिनीपासून वाचलो, इथे अब्दुल समोर आलाय. अब्दुल आपला माणूस आहे, तू नाही रे सांगणार कोणाला? नाही सोडी, रिस्क नको घ्यायला. अरे अब्दुल भोळा माणूस आहे, चुकून कुठून तरी काहीतरी बोलला तर सगळीकडे बोंबाबोंब होईल. बरोबर आहे पोपटलाल, पण आता काय करायचं? कधी तो दुकान बंद करणार आणि मग आपण निघणार? थांब जरा विचार करूया. हा कर विचार कर. एक काम करूया, जेठालालला फोन करूया आणि त्याला सांगूया की अब्दुल कडून काहीतरी मागून घे. जसं तो अब्दुल कडून काहीतरी मागवेल, आपण लगेच इकडून निघूया. मस्त आयडिया. दीदी तुझा फोन दे.
बॅलन्स नाही ना माझ्या फोन मध्ये. काही हरकत नाही, तू बोल. वा वा, राजमा तर खूपच छान झाले. हो ना. हो बापूजी, परत त्याच पार्टीचा फोन आलाय. मी जरा बोलून घेतो. जेठा भाऊजी, आधी जेवण तर संपव ना. हो ना, जेवण. फक्त 1च मिनिट लागणार हा माधवी वहिनी. आलो हा मी. अच्छा बरे. अरे काय आलो काय, इथेच बसून बोल ना. हा बोला मल्होत्रा साहेब. मल्होत्रा साहेब, अरे रॉंग नंबर लागला की काय? हॅलो. चल 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 लवकर कर. हा बोला ना मल्होत्रा साहेब. अरे आज काय झालंय, मोबाईलला रॉंग नंबर का लागतोय? हॅलो. हा मल्होत्रा साहेब, जेठालाल बोलतोय. ओय जेठाप्रा, तुझा चुकून रॉंग नंबर लागलाय. मी सोडी बोलतोय यार. हो हो मला माहिती आहे. मला तुमच्याशीच बोलायचंय. म्हणजे तुम्हाला माझ्याशीच बोलायचंय ना. ओ अच्छा अच्छा, सगळे तिथे आहेत म्हणून असं बोलतोय होय. हो हो हो. क्या बात है. बोला बोला बोला, काय झालं? जेठाप्रा, मी आणि पोपू सगळ्यांची नजर चुकून सोसायटीच्या दारापर्यंत पोहोचलोय, पण पुढे धोका आहे. का काय झालं? काय काय झालं काय? अरे अब्दुल त्याच्या दुकानासमोरच उभा आहे. हॅलो हॅलो, 1 मिनिट हा, जरा इकडे सिंगल येत नाहीये. मी जरा बाल्कनीत येऊन बोलतो. हा 1 मिनिट. हा चालू ठेवा, फोन चालू ठेव. ये ना ये ना. हा बोल बोल सोडी बोल. अरे तो बघ. जेठाप्रा, अब्दुलला काही पण करून बोलावून घे. काहीतरी त्याच्याकडून मागव. तो इथून ना सामान घेऊन तुमच्याकडे येईल आणि मग मी आणि पप्पू इथून निघून जाऊ. ठीक आहे ठीक आहे, मी काहीतरी करतो. हा जेठाप्रा काहीतरी करतोय. जरा तो राजमा दे की मला. हो हा बघ समोर. बिंदास बिंदास, सगळं संपवायचं तुम्हाला. हो हो. जेठा भाऊजी, झाला ना फोन? हो झाला. घ्या घ्या, बसा बसा, खाऊ. वा वा वा. माधवी वहिनी, एक गोष्ट तर बोलायलाच पाहिजे. तुम्ही काय जेवण बनवलंय? अत्यंत चविष्ट असं जेवण झालेलं आहे. अप्रीतम. अरे अप्रतिम. हा तेच ते, अप्रीतम. थँक्यू थँक्यू जेठा भाऊजी. अरे फक्त एकाच गोष्टीची कमतरता आहे. काय हो? सोड्याची. अगं बाई. नाही नाही जेठालाल, आम्ही जेवणात अजिबात सोडा घालत नाही. हो ना माधवी? नाही नाही, अजिबात नाही घातलंय. सोडा घातलेलं जेवण बाहेर असतं. तुम्हाला बाहेरचं जेवण आवडतं? अरे नाही भाऊ, मी त्या सोड्याबद्दल बोलत नाहीये. मी अब्दुलच्या सोड्याबद्दल बोलतोय. हो तो सोडा. जेवणाच्या बरोबर जर अब्दुलचा सोडा पण असता ना, तर मजा आली असती. आता जेवताना तुला सोडा कशाला प्यायचा? कारण बापूजी, हे माधवी वहिनीने जे जेवण बनवलंय ना, ते इतकं मस्त बनवलंय की मला आज पूर्ण खात्री आहे की मी थोडं जास्तच खाणार आहे. तर काय आहे की अशा जेवणाबरोबर सोडा प्यायला ना थोडा, तर काय ना जेवण पण पचन होत जातं ना. काय आहे ना हाती भाऊ? हो हो, बरोबर बोललात. मागवा तुम्ही, खूप मजा येईल. हो बापूजी, मागवतो. हा सगळ्यांसाठी थोडा थोडा, सगळ्यांना मजा येईल. हा बोला जेठा भाऊ. हा अब्दुल, ऐक. आता मी, बापूजी, हाती भाऊ, कोमल वहिनी सगळे इथे भिडेच्या घरी जेवायला बसलेलो आहोत. हा तर आता सगळ्यांची इच्छा आहे की तुझा जर मसाला सोडा ह्या जेवणाबरोबर प्यायला मिळाला तर मजा येईल. हा हा, का नाही. तर एक 5-6 सोडा घेऊन येतोस का इकडे? हो हो जेठा भाऊ, लगेच घेऊन येतो. हा तर जरा लवकर ये. जरा लवकर ये. अरे त्याला म्हणावं माझ्या खात्यात लिही म्हणून. हा पैसे माझ्या खात्यात लिहून ठेवा. अरे काय जेठा भाऊ तुम्ही पण. कमाला जेठालाल, माझ्या म्हणजे माझ्या खात्यात भाऊ. अरे काय तू पण, तुम्ही सगळं एवढं केलं तर आम्ही सोड्याचं पण नाही करू शकत का? काय भिडे. लगेच चल.
ओ यार ये